नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.6 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, त्यातील पहिला प्रश्न याप्रमाणे आहे। हे लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे। लिमिट x टेंड्स टू 0 a रेज टू x -1 अपॉन x असेल तर हे लिमिट log a असते। आज आपल्याला हा फॉर्म्युला पाहायचा आहे। लिमिट x टेंड्स टू 0 1 + x आणि xचा जो रेसिप्रोकल येईल, xचा रेसिप्रोकल काय होईल, x, त्याचा रेसिप्रोकल 1/x होईल, बरोबर आहे। xला डिनोमिनेटरमध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, त्याचा रेसिप्रोकल केला तर 1/x येईल। ही जी सेकंड टर्म आहे x, त्याचा रेसिप्रोकल 1/x, म्हणजे पॉवरमध्ये आपल्याला या टर्मचा रेसिप्रोकल पाहिजे, तर हे लिमिट e असते। पहा, कंडिशन लक्षात आली तुमच्या। x टेंड्स टू 0 असायला पाहिजे, येथे 1 असायला पाहिजे, येथे प्लस, येथे x, येथे जी टर्म असेल त्याचा रेसिप्रोकल हा पॉवर पाहिजे, तर लिमिट e असते। पहा, आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू। सोल्युशन इक्वल टू लिमिट, प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू। पहा, येथे 3ला पॉवर -x आहे, तो पॉवर आधी आपण प्लस करू, म्हणजे 1/3चा पॉवर x होईल। आधी हा जो पॉवर मायनस आहे तो पॉवर प्लस करू आपण, 3x प्लस, पॉवर जर प्लस करायचा असेल तर 1/3x होईल, आणि हे -2 ॲज इट इज अपॉन x × tan x। इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0। पहा, येथे डिनोमिनेटरमध्ये 3चा पॉवर x आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 3x ने येथे मल्टिप्लाय करावं लागेल, परंतु एका टर्मला मल्टिप्लाय करून चालणार नाही, त्यामुळे पूर्ण न्यूमरेटरला मल्टिप्लाय करू। 3चा पॉवर x ने पूर्ण न्यूमरेटरला मल्टिप्लाय करू, परंतु न्यूमरेटरलाही मल्टिप्लाय करून चालणार नाही, त्यासाठी आपण काय करू, काहीच बदल होऊ नये त्यासाठी आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही आपण 3चा पॉवर x ने मल्टिप्लाय करू, म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल। पहा, इथे लिहू शकता मल्टिप्लाय बाय 3चा पॉवर x टू n and d। 3चा पॉवर x प्लस 1/3चा पॉवर 1/3x -2, हा न्यूमरेटर 3x ने आपण मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला, आणि त्याचप्रमाणे डिनोमिनेटरलाही आपण मल्टिप्लाय करू, हे x × tan x। इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0। आता मल्टिप्लाय करू, या 3x ने पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल, 3x × 3x, म्हणजे 3x याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे। आणि प्लस, आता 3x ने 1/3 पॉवर xला मल्टिप्लाय केल्यानंतर हे कॅन्सल होतील, फक्त 1 होईल, आणि -2 3x, आणि अपॉन 3चा पॉवर x × tan x। 3 टर्म येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत। पहा, ही स्क्वेअरची टर्म आहे, 1 म्हणजे पण स्क्वेअरची टर्म आहे, म्हणजे येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर आहे, येथे 2 टाइम्स आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे एक्सपेन्शन कसं होईल, 3चा पॉवर x आणि -1 असं लिहिता येईल आपल्याला या 3 टर्मऐवजी। पहा, हे एक्सपेन्शन कसं होईल, इक्वल टू 3चा पॉवर x याचा स्क्वेअर होईल, -2 टाइम्स 3x × 1, बरोबर आहे, आणि +1, हे एक्सपेन्शन याप्रमाणे होईल। याच टर्म येथे आहेत, बरोबर आहे, ही पण टर्म आहे, मायनस ही पण टर्म आहे, आणि +1 ही पण टर्म आहे, म्हणजे या 3 टर्मऐवजी आपण हे लिहू शकतो, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 3चा पॉवर x -1 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि अपॉन हे ॲज इट इज 3चा पॉवर x × tan x। पहा, 3x -1 आहे, म्हणजे a(x - 1) याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे। आता आपण येथे स्क्वेअर असल्यामुळे
याच्याखाली एक्स स्क्वेअर पाहिजे, म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय होईल. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एक्स स्क्वेअरने डिवाईड करू. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. पुढे लिहितो. त्यामुळे काय होईल, इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 3चा पॉवर एक्स मायनस 1. म्हणजे आपण येथे एक्स लिहू आणि येथे स्क्वेअर. या ब्रॅकेटला तर स्क्वेअर आहेच, परंतु एक्स स्क्वेअरने डिवाईड करायचा आहे, म्हणजे स्क्वेअर इथे न लिहिता आपण येथे लिहिलेलं आहे. याप्रमाणे कन्वर्ट होईल. आणि आपण 3x इंटू एक्स इंटू टॅन एक्स, येथे पण एक्स स्क्वेअरने आपण डिवाईड केलेला आहे आणि येथे पण एक्स स्क्वेअरने डिवाईड करू. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण एक्स स्क्वेअरने डिवाईड केलेला आहे. हा एक्स कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. येथे स्क्वेअर आहे, येथे फक्त सिंगल एक्स आहे, म्हणजे हे खाली फक्त एक्स राहील. बरोबर आहे. म्हणजे टॅन एक्स अपॉन एक्स हा फॉर्म्युला पण तयार होईल. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. याचं लिमिट आपल्याला घेता येईल 3x मायनस 1 अपॉन एक्स, याचाही स्क्वेअर आहे, आणि अपॉन 3x इंटू हे टॅन एक्स अपॉन एक्स. हे लिमिट 1 मिळते आपल्याला माहिती आहे, कारण एक्स टेन्स टू 0 टॅन एक्स अपॉन एक्स लिमिट 1 असते. साइन एक्स अपॉन एक्स ते पण लिमिट 1 असते. आता लिमिट घेऊ आपण, थोडं सेपरेट करू आपण. म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू 0 3x अपॉन एक्स, हे लिमिट घ्यायचं आहे आपल्याला, परंतु स्क्वेअर आहे. बरोबर आहे. असंही लिहू शकतो आपण. आणि अपॉन लिमिट एक्स टेन्स टू 0 3चा पॉवर एक्स इंटू टॅन एक्स अपॉन एक्स. आता न्यूमरेटरचं लिमिट घेऊ. हे काय होईल, log 3 होईल, परंतु स्क्वेअर आहे, म्हणजे लिमिट काय येईल log 3 आणि त्याला स्क्वेअर. बरोबर आहे. हा फॉर्म्युला log a, म्हणजे इथे काय होईल log 3 होईल आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. आणि आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू. आपण 3ला पॉवर एक्स आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू, म्हणजे 3चा पॉवर 0 होईल इंटू टॅन एक्स अपॉन एक्स, हे लिमिट 1 असते. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर काय मिळते, 1 मिळते. बरोबर आहे. a रेज टू 0 इक्वल टू 1, म्हणजे ही व्हॅल्यू काय मिळेल, 1 मिळेल. 1 इंटू 1 म्हणजे 1च होईल. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, log 3 आणि याचाही स्क्वेअर. येथे हे 2 येथे नाही आणायचे, म्हणजे आपल्याला असं लिहिता येत नाही, याला 2 log 3 असं लिहिता येत नाही. कधी लिहिता येईल तसं, जर log 3ला स्क्वेअर असेल, फक्त 3ला स्क्वेअर असेल तर तो पॉवर इकडे येईल. परंतु येथे काय आहे, पूर्ण लॉग या टर्मला स्क्वेअर आहे, पूर्ण लॉगला स्क्वेअर आहे, त्यामुळे हे 2 इकडे येणार नाहीत. आन्सर एवढंच मिळेल आपल्याला. आन्सर हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर येथे 1 आहे, तर येथे आपल्याला 1 पाहिजे, येथे 1 पाहिजे. त्यासाठी आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये 3 कॉमन काढू. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 3 कॉमन काढले आपण, तर हे काय होईल 1 प्लस एक्स अपॉन 3 होतील. बरोबर आहे. 3 कॉमन काढत आहोत, म्हणजे प्रत्येक टर्मला 3ने डिवाईड होईल. आणि अपॉन येथे 3 कॉमन काढू, तर 1 मायनस एक्स अपॉन 3 होतील. आणि हा पूर्ण पॉवर किती आहे, 1 अपॉन एक्स. हे 3 कॅन्सल होतील. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स अपॉन 3, याचा पॉवर 1 अपॉन एक्स. आता आपण पॉवर सेपरेट करू, कारण पूर्ण ब्रॅकेटला पॉवर आहे, म्हणजे न्यूमरेटरला पॉवर हाच आहे आणि डिनोमिनेटरला पण पॉवर हाच आहे. आणि 1 मायनस एक्स अपॉन 3, याचाही पॉवर 1 अपॉन एक्स. आता आपली कंडिशन काय आहे,
ही जी एक्सची टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल काय होईल, x/3 आहेत, त्याचा रेसिप्रोकल 3/x होईल. म्हणजे पॉवर किती पाहिजे आपल्याला, 3/x पाहिजे, हा पॉवर पाहिजे, तरच लिमिट किती येईल, ई येणार आहे. येथे पण x/3 आहेत परंतु मायनस आहे, ही या साईनचा विचार करायचा. -x/3 आहे, याचा रेसिप्रोकल -3/x होईल. म्हणजे येथे पॉवर हा पाहिजे -3/x, तरच लिमिट ई येणार आहे. पहा ती अरेंजमेंट करू आपण. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. पहा इथे प्लस आहे, फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे, येथे मायनस आहे, तरी पण तोच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. कारण 1 - x/3 आहेत, येथे प्लस नाही आहे, म्हणजे 1 + -x/3 याप्रमाणे तो प्रॉब्लेम, याप्रमाणे ही कन्सेप्ट आपल्याला कन्सिडर करायची आहे. पहा हे आहे म्हणजेच +-x/3 याप्रमाणे आहे, म्हणून आपल्याला तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. (1+x/3) याचा पॉवर किती पाहिजे आपल्याला, येथे याचा रेसिप्रोकल 3/x पॉवर पाहिजे, बरोबर आहे, 3/x पॉवर पाहिजे. पॉवर आपल्याला किती पाहिजे, 3/x पाहिजे, बरोबर आहे, तो आपण पॉवर करून घेतला. तर आता 3/x पॉवर येथे लिहिला आपण, तर x/3 ने डिवाईड करू, म्हणजे काहीच आपण अरेंजमेंट केली नाही, कॅन्सल होईल, बरोबर आहे. आणि हा पॉवर किती आहे, 1/x. अरेंजमेंट लक्षात आली तुमच्या. जो पॉवर पाहिजे आपल्याला तो पॉवर आपण लिहिला, त्याचा रेसिप्रोकलने मल्टिप्लाय केलेला आहे, आणि जो ओरिजिनल पॉवर आहे तो आपण लिहिलेला आहे. म्हणजे हे कॅन्सल केलं आपण सर्व, तर 1/x पॉवर तोच आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे अरेंजमेंट करू. 1 - x/3 आहेत, आपल्याला पॉवर किती पाहिजे, याचा रेसिप्रोकल म्हणजे -3/x पॉवर पाहिजे, -3/x हा पॉवर पाहिजे आपल्याला. x/-3 ने डिवाईड करू, पूर्ण कॅन्सल होईल, बरोबर आहे. आणि ओरिजिनल पॉवर किती आहे, 1/x आहे. पहा आता ही अरेंजमेंट कशी लिहायची आपल्याला, लिमिट x टेंड्स टू 0 आहे, 1 + x/3. येथे पॉवर आपल्याला किती पाहिजे, 3/x पॉवर पाहिजे, हाच पॉवर पाहिजे, बरोबर आहे. तो पॉवर आपण इथे लिहून घेऊ, 3/x. आता हा x आणि हा x कॅन्सल होईल, काय राहत आहे, 1/3. म्हणजे या मोठ्या ब्रॅकेटचा पॉवर आपण किती घेऊ, 1/3. 1/3, 3 कॅन्सल होतील, म्हणजे पॉवर किती आहे, 1/x. पॉवरचा मल्टिप्लिकेशन होत असतो, 3 कॅन्सल होतील, म्हणजे 1/x तोच पॉवर आहे. फक्त अरेंजमेंट केलेली आहे आपण, पण पॉवर किती आहे, 1/xच आहे. आपण 1 - x/3 याचा पॉवर किती पाहिजे आपल्याला, -3/x पाहिजे, बरोबर आहे. हा पॉवर लिहून घेऊ आपण, -3/x, आणि येथे ब्रॅकेट करू. -3/x हा पॉवर पाहिजे आपल्याला, आपण पॉवर घेतलेला आहे. आता हा x कॅन्सल होईल, हा x कॅन्सल होईल, म्हणजे या मोठ्या ब्रॅकेटचा पॉवर आपण किती घेणार, -1/3. -1/3. पहा येथे तुम्ही टॅली करा, 3 कॅन्सल होतील, मायनस प्लस होतील, आणि 1/x पॉवर किती आहे, 1/xच आहे. पहा आता लिमिट घेता येईल आपल्याला. याचं लिमिट किती येणार आहे, ई येणार आहे, आणि त्याचा पॉवर 1/3. याचं लिमिट ई येईल आणि त्याचा पॉवर -1/3 इक्वल टू लिमिट ई येणार आहे, त्याचा पॉवर 1/3. आणि आपण हे लिमिट येथे अप्लाय करायचं आहे, आणि येथे पण अप्लाय करायचं आहे आपल्याला. सेपरेट लिहू शकता तुम्ही, किंवा असं डायरेक्ट घेतलं तरी चालेल. आणि याचं लिमिट काय येईल, ई पॉवर -1/3. ई पॉवर -1/3. या ईला पॉवर -1/3 आहे. ही टर्म जर आपण येथे आणली, वर आणली, तर पॉवर प्लस होईल. ई हा पॉवर 1/3 इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे, आणि ईचा पॉवर काय होईल, प्लस होईल. दोघांचाही बेस सेम आहे. बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते,
म्हणजे 1/3 प्लस 1/3. दोन्ही बेसपैकी एकच बेस घेणार आपण. बेस सेम आहे तर पॉवरची ॲडिशन होईल 1/3 प्लस 1/3. पहा दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण काय लिहिणार, एकच डिनोमिनेटर घेणार आणि न्यूमरेटरची ॲडिशन 1 + 1 2 म्हणजे 2/3. बरोबर आहे. आन्सर मिळेल आपल्याला ईचा पॉवर 2/3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 सोल्युशन. 5x + 3 आहेत. 3 आधी लिहू आपण कारण इथे प्लस आहे, काही प्रॉब्लेम नाही, आणि 5x नंतर लिहू. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. प्रॉब्लेम ॲज इट इज, फक्त 3 आधी लिहिणार आपण आणि 5x नंतर लिहिणार. हे 3 आणि मायनस 2x आणि ब्रॅकेटला पॉवर आहे 2/x. असं का केलं आपण? 3 आधी काय लिहिले? कारण 3 जर कॉमन काढले तर 1 आपला सुरुवातीला येणार आहे. बरोबर आहे. येथे पण 3 कॉमन काढले तर 1 आपला सुरुवातीला येईल आणि सेकंड टर्म एक्सची आहे आणि पॉवर किती पाहिजे? जी एक्सची टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल तो पॉवर पाहिजे आपल्याला, तरच लिमिट ई येत असते. इथे 3 कॉमन काढू आपण. 3 कॉमन काढले तर 1 होईल आणि प्लस 5x/3 होईल. 3 कॉमन काढत आहोत म्हणजे प्रत्येक टर्मला 3ने डिवाईड करणार. 3ला 3ने डिवाईड केलं आन्सर 1 मिळेल. याला डिवाईड म्हणजे अपॉन 3 होईल आणि अपॉन येथे पण 3 कॉमन काढू तर 1 - 2x होतील आणि पूर्ण ब्रॅकेटला पॉवर किती आहे? 2/x. हे 3 कॅन्सल होतील. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. काय राहत आहे? 1 + 5x/3. हा पॉवर 2/x. सेपरेट करू पॉवर आपण आणि 1 - 2x याचाही पॉवर 2/x. पॉवर आपण सेपरेट केला. न्यूमरेटरला पॉवर दिला आणि डिनोमिनेटरला पॉवर हा दिलेला आहे कारण मोठ्या ब्रॅकेटला पॉवर आहे. इक्वल टू लिमिट सेकंड टर्म किती आहे? 5x/3. त्याचा रेसिप्रोकल काय होईल? 3 वर जातील आणि 5x खाली येईल. म्हणजे या ब्रॅकेटचा पॉवर आपल्याला किती पाहिजे? हा पाहिजे 3/5x याचा रेसिप्रोकल. बरोबर आहे. परंतु 2/x आहे त्याला आपल्याला अरेंज करायचं आहे. 1 + 5x/3 याचा पॉवर किती पाहिजे आपल्याला? याचा रेसिप्रोकल 3/5x हा पॉवर पाहिजे. लिहून घेऊ आपण 3/5x आणि इंटू काय करू? पुन्हा या पॉवरचा रेसिप्रोकल 5x/3. जो पॉवर पाहिजे तो पॉवर आपण लिहिलेला आहे, परंतु तसं लिहून चालेल का? नाही, व्हॅल्यू चेंज होईल. त्यासाठी काय करू? रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करू म्हणजे हे कॅन्सल होतील म्हणजे आन्सर 1च मिळेल. बरोबर आहे. आणि ओरिजिनल पॉवर काय आहे? 2/x. आपण अरेंजमेंट काय केलेली आहे? जो पॉवर पाहिजे आपल्याला तो पॉवर लिहिला, त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय केलं म्हणजे काहीच परिणाम होणार नाही, काहीच बदल होत नाही. बरोबर आहे. आणि ओरिजिनल पॉवर लिहून घेतला. आता त्याचप्रमाणे येथे पण आपण अरेंजमेंट करू. 1 - 2x. सॉरी, येथे 3 आपण डिवाईड केलेले आहेत म्हणजे 1 येथे पॉवर येथे अपॉनमध्ये 3 येतील. बरोबर आहे. येथे अपॉनमध्ये 3 येतील कारण 3ने डिवाईड होईल. येथे पण अपॉनमध्ये 3, येथे अपॉनमध्ये 3 येतील आणि पॉवर किती पाहिजे आता? याचा रेसिप्रोकल साईनचा पण विचार करायचा. -2x/3 आहे सेकंड टर्म आपली. एक्सची टर्म ही आहे. याचा रेसिप्रोकल पाहिजे म्हणजे -3/2x हा आपल्याला पॉवर पाहिजे येथे. बरोबर आहे. हा पॉवर लिहून घेऊ आपण. -3/2x इंटू त्याचा रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करू 2x/-3 म्हणजे सर्व कॅन्सल होईल, फक्त 1च राहील. बरोबर आहे. आणि ओरिजिनल पॉवर किती आहे? 2/x. पॉवरची अरेंजमेंट केली आपण. आता काय करायचं आपल्याला? इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. 1 + 5x/3 याचा पॉवर 3/5x पाहिजे आपल्याला. बरोबर आहे.
3/5x पॉवर पाहिजे आपल्याला. आता काय राहत आहे, हा x आणि हा x कॅन्सल होईल, म्हणजे 5 × 2 10 होतील, 10/3. तर या ब्रॅकेटला पॉवर आपण लिहिणार 10/3. पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल. जर हा मल्टिप्लिकेशन केला तर ओरिजिनल पॉवर 2/xच राहील, बरोबर आहे. हे 2 होतील, हे 3 कॅन्सल होतील, म्हणजे 2/x तोच पॉवर राहणार आहे. आपण जो ओरिजिनल पॉवर आहे तोच आहे, फक्त आपण या टाईपमध्ये अरेंजमेंट केलेली आहे, कारण फॉर्म्युला हा अप्लाय होण्यासाठी. 1 - 2x/3, 1 - 2x/3 याला पॉवर किती पाहिजे, याचा रेसिप्रोकल, बरोबर आहे. म्हणजे हा पॉवर पाहिजे -3/2x, -3/2x हा पॉवर पाहिजे. पॉवर आपण लिहून घेतला. हे काय, x कॅन्सल होईल, हा x कॅन्सल होईल, 2 × 2 4 होतील, म्हणजे हे मायनस साईन, म्हणजे -4/3 ने आपण या पॉवरला मल्टिप्लाय करणार, -4/3, म्हणजे या ब्रॅकेटचा पॉवर -4/3 येईल, बरोबर आहे. आता लिमिट घेऊ शकतो आपण. लिमिट सेपरेट करा. लिमिट सेपरेट केला आपण तर याचं लिमिट e येईल, परंतु पॉवर 10/3 अपॉन याचं लिमिट काय येईल, e, आणि पॉवर किती आहे -4/3. एवढ्या ब्रॅकेटचं लिमिट e येत आहे आणि पॉवर ॲज इट इज. e आहे, आपण e घेऊ. हा पॉवर 10/3 हे वर आणले आपण तर प्लसमध्ये येतील, बेस सेम आहे, म्हणजे हे पॉवर प्लसमध्ये येईल, या पॉवरबरोबर प्लस होईल 4/3, बरोबर आहे. म्हणजे इक्वल टू ईचा पॉवर टोटल किती होईल, दोघांचे डेनोमिनेटर सेम आहेत, 10 + 4 14 आणि /3, ईचा पॉवर 14/3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पहा फॉर्म्युला कसा आहे, लिमिट x टेंड्स टू 0 1 + x आणि xचा रेसिप्रोकल 1/x, हे लिमिट e असते. हा फॉर्म्युला पहा इक्वल टू लिमिट, सोल्युशन लिहिताना हा प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्यायचा, नंतर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0, हे 1/x असे लिहू आपण. आणि लॉगची सबट्रॅक्शन आहे. लॉगची सबट्रॅक्शन असेल तर आपण काय करतो, एकाच लॉगमध्ये यांचा डिव्हिजन घेतो, म्हणजे 3 - x/3 + x. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, log m - log n असेल तर आपण एकाच लॉगमध्ये m/n, याप्रमाणे फॉर्म्युला आहे. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 n × log m असेल तर आपण असं लिहू शकतो, log m हा जो n आहे येथे येणार आहे. त्याप्रमाणे log 3 - x 3 + x, तर हा 1/x येथे येईल, बरोबर आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार. आता इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0, हे लॉग याचं लिमिट घ्यायचं आपल्याला, या फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट करू आपण. तर आपण काय करू, येथे 3 कॉमन काढू, येथे 3 कॉमन काढू. 3 कॉमन काढले आपण तर 1 - x होईल, आणि येथे 3 कॉमन काढले आपण तर 3 कॉमन काढल्यामुळे x/3 होतील, हे विसरू नका. आणि येथे 3 कॉमन काढल्यामुळे 1 + x/3 होतील, बरोबर आहे. आणि पॉवर किती आहे 1/x. इक्वल टू हे 3 आणि 3 कॅन्सल होतील, लिमिट x टेंड्स टू 0 log ऑफ. आता आपल्याला काय करायचं आहे, अरेंजमेंट करायची आहे पॉवरची. त्यासाठी हे काय करू आपण, हे सेपरेट करू आपण, किंवा log ऑफ 1 पॉवर सेपरेट करू. याचा पॉवर 1/x आणि याचा पॉवर 1/xच येईल. दोघांची पॉवर आपण सेपरेट केलेले आहेत.
हा पॉवर येथे दिला आणि येथे पण दिलेला आहे. हा पॉवर न्यूमरेटरला आहे आणि हा पॉवर डिनोमिनेटरला पण आहे. बरोबर आहे. हे 3 कॅन्सल झालेले आहेत. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. जी एक्सची टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल येथे आपल्याला पॉवर पाहिजे. बरोबर आहे. तर लॉग ऑफ 1 मायनस x/3 एक्सची टर्म काय आहे -x/3 आहे. म्हणजे आपल्याला पॉवर किती लागेल याचा रेसिप्रोकल, या टर्मचा रेसिप्रोकल म्हणजे 3 वर जातील आणि x खाली येईल. मायनस साईन वर खाली कुठेही चालते आपल्याला. हा पॉवर पाहिजे आपल्याला, परंतु 1/x आहे तो पॉवर आपण लिहून घेऊ. पॉवर किती पाहिजे -3/x. याचा रेसिप्रोकल -3/x. हा पॉवर पाहिजे, याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करू म्हणजे काहीच आपण चेंज केला नाही. बरोबर आहे. जो पॉवर पाहिजे तो आपण ॲड केलेला आहे, येथे लिहिलेला आहे, परंतु पॉवर चेंज करून जमणार नाही, त्यामुळे रेसिप्रोकलने मल्टिप्लाय केलेला आहे. हे सर्व कॅन्सल होईल, व्हॅल्यू 1च राहील. बरोबर आहे. आणि इंटू ओरिजिनल पॉवर काय आहे 1/x. ही अरेंजमेंट तुमच्या लक्षात आलेली आहे कसं करायचं ते. आणि अपॉन 1 + x/3. x/3 याचा रेसिप्रोकल 3/x होईल म्हणजे 3/x. हा पॉवर घ्यायचा आहे आपल्याला, परंतु x/3 ने मल्टिप्लाय करू. जो पॉवर पाहिजे तो ॲड केला आपण आणि मल्टिप्लाय केलं त्याच्या रेसिप्रोकलने. आणि ओरिजिनल पॉवर किती आहे 1/x. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 लॉग. आपल्याला पॉवर हा पाहिजे -3/x. बरोबर आहे. कारण x/3 त्याचा रेसिप्रोकल साईनचा पण विचार करायचा, -3/x होईल. म्हणजे आता हा x कॅन्सल होईल, हा x कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 1/-3 म्हणजे -1/3 ने. इथे आपण लिहिणार 1 - x/3. बरोबर आहे. याचा पॉवर -3/x लिहू आपण, -3/x त्याचा पॉवर. आणि येथे ब्रॅकेट करू आपण, त्या ब्रॅकेटचा पॉवर येथे मोठा ब्रॅकेट करू वाटल्यास, किंवा लॉग नाही केला तरी चालेल, नंतर लॉग घेऊ आपण. -1/3 ने या मोठ्या ब्रॅकेटला पॉवर -1/3. सर्व कॅन्सल होईल, 3 कॅन्सल होतील, मायनस मायनस प्लस होतील म्हणजे 1/x. पॉवर किती आहे 1/x. आणि 1 + x/3 1 + x/3. त्याचा पॉवर किती पाहिजे आपल्याला 3/x पाहिजे. हा पॉवर पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण मोठ्या ब्रॅकेटला पॉवर काय घेणार, हा x कॅन्सल होईल, हा x कॅन्सल होईल म्हणजे 1/3. येथे पॉवर 3/x पाहिजे आणि या ब्रॅकेटला पॉवर घेणार 1/3. बरोबर आहे. इक्वल टू आता लिमिट घ्यायचं आहे आपल्याला. याचं लिमिट किती येईल येईल. लॉग याचं लिमिट येणार आहे आणि पॉवर -1/3. याचं लिमिट येईल आणि पॉवर 1/3. बरोबर. इक्वल टू लॉग हे वर आणले तर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि ईचा पॉवर किती होईल -1/3 होईल. बरोबर आहे. दोघांचाही बेस सेम आहे. ही टर्म आपण न्यूमरेटरमध्ये नेली तर पॉवरचं साईन चेंज होईल म्हणजे 1/3चे -1/3 होतील, परंतु येथे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. बरोबर आहे. आता दोघांचाही बेस सेम आहे म्हणजे काय होईल पॉवरची ॲडिशन होईल. इक्वल टू लॉग एकच बेस घेणार आपण, पॉवरची ॲडिशन -1/3 आणि पॉवरची ॲडिशन -1/3. दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, एकच आपण डिनोमिनेटर घेणार. -1 म्हणजे -2 म्हणजे ईचा पॉवर किती येईल -2/3 लॉग आणि त्याचा पॉवर -2/3. परंतु आपल्याला माहिती आहे लॉग ईची व्हॅल्यू 1 आहे. त्यासाठी हा पॉवर काय करू आपण, तो फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे लॉग ऑफ m आणि त्याला पॉवर n असेल तर हा पॉवर आधी लिहिणार आपण आणि लॉग m. बरोबर आहे. म्हणजे पॉवर जर आधी घेतला आपण -2/3
तर हे काय होईल इंटू लॉग ई, परंतु लॉग ईची व्हॅल्यू 1 आहे हे आपल्याला माहिती आहे. लक्षात ठेवा लॉग ई इक्वल टू 1. लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1 असते. इक्वल टू -2/3 लॉग ई म्हणजे 1 इंटू 1 म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला -2/3. -2/3 आन्सर मिळेल. लिमिट येणार आहे -2/3. पहा पुढे रिझन पण लिहित राहा. सिन्स लॉग ई इक्वल टू 1 आणि हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण लिमिट घेताना. हा फॉर्म्युला अप्लाय केला तो फॉर्म्युला आपण समोर लिहायचा आहे. सिन्स लिमिट फॉर्म्युला लिहिला नाही तर मार्क्स कमी मिळतील. 1/x हे लिमिट ई असते. पुढे फॉर्म्युला पण लिहित राहा सिन्स म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. पहा येथे पण आपल्याला तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. लिमिट x टेंड्स टू 0 1 + x पॉवर 1/x या एक्सचा रेसिप्रोकल तो पॉवर आणि हे लिमिट ई असते ते लिमिट ई असते. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आपल्याला. याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. पहा इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 पहा 1 आधी लिहू आपण कारण येथे 1 आधी आहे बरोबर आहे. 1 + 4x नंतर लिहू आपण आणि आपण 1 - 4x पॉवर आहे फक्त 1 आपण आधी लिहिला या स्टेपमध्ये. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 आधी काय करू आपण हा पॉवर सेपरेट करू. जो पॉवर आहे तो सेपरेट करू आपण. आपला ओरिजिनल पॉवर 1/x आहे. 1 - 4x त्याचाही पॉवर पॉवर सेपरेट केले आपण. येथे कॉमन काढायची गरज नाही कारण इथे 1 आहे बरोबर आहे. लिमिट x टेंड्स टू 0 पहा येथे 1/x पॉवर आहे परंतु आपल्याला पॉवर किती पाहिजे या एक्सच्या टर्मचा रेसिप्रोकल. ही जी टर्म आहे 4x त्याचा रेसिप्रोकल. पहा 4xचा रेसिप्रोकल काय होईल 1/4x. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे 1 वर जातील आणि 4x खाली येतील म्हणजे येथे आपल्याला पॉवर किती पाहिजे 1/4x पाहिजे आणि येथे पॉवर किती पाहिजे -1/4x बरोबर आहे. -4xचा रेसिप्रोकल -1/4x हा पॉवर येथे पाहिजे आणि हा पॉवर येथे पाहिजे. आपल्याला अरेंजमेंट करू आपण. 1 + 4x पॉवर किती पाहिजे आपल्याला येथे पाहिजे 1/4x पॉवर आपण लिहून घेऊ. जो पॉवर पाहिजे आपल्याला तो लिहून घेतला आपण परंतु असं लिहून चालेल का व्हॅल्यू चेंज होऊन जाईल. त्यामुळे याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करू म्हणजे 4x/1 ने मल्टिप्लाय करू बरोबर आहे. ओरिजिनल पॉवर किती आहे तो पण लिहिणार आहोत आपण. ओरिजिनल पॉवर 1/x आहे. हे सर्व कॅन्सल होतील. ओरिजिनल पॉवर 1/xच आहे बरोबर आहे. आणि आपण 1 - 4x याला पॉवर किती पाहिजे याचा रेसिप्रोकल म्हणजे -1/4x पाहिजे. जो पॉवर आपल्याला पाहिजे तो आपण लिहिला परंतु रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करू म्हणजे -4x/1 ने मल्टिप्लाय करू बरोबर आहे याचा रेसिप्रोकल. आणि ओरिजिनल पॉवर काय आहे 1/x. फॉर्म्युल्याप्रमाणे हा पॉवर पाहिजे आपल्याला येथे आणि येथे हा पॉवर पाहिजे. हे कॅल्क्युलेशन करून आपण हा पॉवर मोठ्या ब्रॅकेटला घेणार आहोत. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 1 + 4x 1 + 4x याचा पॉवर 1/4x 1/4x म्हणजे याचं लिमिट आपल्याला ई मिळेल बरोबर आहे. हे काय होत आहे हा x कॅन्सल होईल हा x कॅन्सल होईल म्हणजे फक्त 4 येथे पॉवर 4 घेऊ आपण. पहा 4 कॅन्सल होतील फक्त 1/x राहील बरोबर आहे 1/x. ओरिजिनल पॉवर जो आहे तोच आहे. येथे 1 - 4x 1 - 4x त्याचा पॉवर किती पाहिजे -1/4x 1/4x आणि या ब्रॅकेटचा पॉवर किती घेऊ आपण हा x कॅन्सल होईल हा x कॅन्सल होईल म्हणजे -4 येथे पॉवर -4 घेणार आपण.
पण आता लिमिट सेपरेट करू आपण. याचंही लिमिट घ्या आणि याचंही लिमिट घ्या. लिमिट ही व्हॅल्यू, लिमिट ही व्हॅल्यू. पहा आता दोघांचंही लिमिट घ्यायचं आहे आपल्याला. याचं लिमिट ई येईल आणि पॉवर 4. याचं लिमिट ई येणार आहे ब्रॅकेटचं लिमिट आणि ब्रॅकेटला पॉवर -4. बरोबर आहे. आता ई हा पॉवर 4 ही टर्म वर आणली आपण तर मल्टिप्लिकेशनमध्ये येईल आणि पॉवरचं साईन चेंज होईल. बरोबर आहे. दोघांचा बेस सेम आहे, एकच बेस घेणार आणि पॉवरची ॲडिशन. बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते. 4 + 4 8 होतील. e⁸8. लिमिट मिळणार आहे ईचा पॉवर 8. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6 इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. सुरुवातीला 1 पाहिजे आपल्याला. पहिली टर्म येथे 5 आहेत, येथे 5 आहेत. आपण येथे 5 कॉमन काढू, येथे 5 कॉमन काढू म्हणजे पहिली टर्म आपली 1 येईल. बरोबर आहे. तर येथे 1 होईल आणि येथे +7x/5 होईल आणि आपण येथे 5 कॉमन काढू म्हणजे येथे 1 होईल आणि हे -3x/5 होतील. 5 कॉमन काढले म्हणजे येथे पण 5ने डिवाइड होईल आणि येथे पण 5ने डिवाइड होईल. बरोबर आहे. आणि पॉवर किती आहे 1/3x. 5 कॅन्सल होतील. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. 5 कॅन्सल झालेले आहेत. आता पॉवर सेपरेट करू आपण. 1 + 7x/5 त्याचा पॉवर 1/3x आपण 1 - 3x/5 त्याचाही पॉवर 1/3x. कारण मोठ्या ब्रॅकेटला पॉवर हा आहे म्हणजे न्यूमिरेटरला पॉवर तोच आहे आणि डिनोमिनेटरला पॉवर तोच आहे. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. 1 + 7x/5 हा पॉवर आपल्याला चेंज करावा लागेल. पॉवर काय पाहिजे आपल्याला 5/7x पाहिजे. बरोबर आहे. याचा रेसिप्रोकल पॉवर 5/7x पाहिजे. परंतु असं लिहून चालेल का? नाही. त्यासाठी आपण 7x/5ने मल्टिप्लाय करू. सर्व कॅन्सल होईल म्हणजे काहीच बदल केला नाही आपण. आणि ओरिजिनल पॉवर काय आहे 1/3x. अरेंजमेंट केली आपण. 1 - 3x/5 आहे. याचा पॉवर किती पाहिजे आपल्याला? याचा रेसिप्रोकल. साईनचा विचार करा. -5/3x पॉवर पाहिजे आपल्याला. -5/3x. परंतु असं लिहून चालेल का? नाही. त्यामुळे याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करू. हे सर्व कॅन्सल होतील म्हणजे काहीच बदल केला नाही आपण. ओरिजिनल पॉवर काय आहे 1/3x. जो पॉवर पाहिजे तो आपल्याला येण्यासाठी आपण तो पॉवर आणलेला आहे परंतु रेसिप्रोकलने मल्टिप्लाय केलेला आहे आणि ओरिजिनल पॉवर लिहिलेला आहे. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. 1 + 7x/5 याचा पॉवर आपल्याला 5/7x पाहिजे. बरोबर आहे. 5/7x हा पॉवर पाहिजे आपल्याला. हे x कॅन्सल होतील. 7/15 5 × 3 म्हणजे 15. 7/15ने या पॉवरला पुन्हा पॉवर करणार आपण 7/15 आणि आपण 1 - 3x/5 याचा पॉवर किती पाहिजे आपल्याला -5/3x. याचा रेसिप्रोकल हा पॉवर पाहिजे आपल्याला. x कॅन्सल होईल. 3 कॅन्सल होतील म्हणजे -1/5 काय राहत आहे -1/5. 1 आहे. x म्हणजे x ची टर्म. x जी टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल पॉवर आहे म्हणजे याचं लिमिट आपल्याला ई मिळेल. ईचा पॉवर 7/15 आणि याचं लिमिट ई एवढ्याचं लिमिट. बरोबर आहे. आणि पॉवर -1/5 म्हणजे काय होईल ई 7/15 इंटू ही टर्म आपण वर आणली मल्टिप्लिकेशनमध्ये येईल आणि पॉवरचं साईन चेंज होईल म्हणजे ईचा पॉवर 1/5. बेस सेम आहे. पॉवरची ॲडिशन होईल म्हणजे काय होईल ई 7/15 + 1/5. 7/15 + 1/5 हे कॅल्क्युलेशन करा.
इक्वल टू ईचा पॉवर 7/15 प्लस 1/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. जर तुम्हाला LCM काढता येत नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 × 5 35 प्लस 15 × 1 15 आणि 15 × 5 म्हणजे 75. हे किती होतील 50 आणि 75. दोन्ही नंबरला आपण 25ने डिवाईड करू तर हे 2 होतील आणि हे 3 होतील म्हणजे 2/3. हे कॅल्क्युलेशन येणार आहे 2/3. ईचा पॉवर 2/3. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.